As a proud student of Pravashi Academy, it gives me immense pleasure when we talk about such a topic when discussed. 70 years of our independence. Yes, a true topic. What is independence? Independence is the freedom which we have got from our freedom fighters. They sacrificed their lives so that we can develop our country. They freed us from the British rule. And now, today, from 1947 till the date, we have developed in so many aspects. May it be technology, may it be culture, may it be the monetary gains. But yes, development has increased. Right from the times of Jawaharlal Nehru till Narendra Modi. We are developing, and this is what freedom has given us. The right to speech, democracy, and also the brotherhood. It has taught us about brotherhood. Thank you. स्वतंत्रता सेनानियों के खून से रंगी आजादी हमें विरासत में मिली है। सरफरोशी की तमन्ना और वतन परस्ती का जुनून लिए हम भारत के सैनिक सेवा में तत्पर है। सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। ए वतन तेरे लिए, ए वतन तेरे लिए, ए वतन तेरे लिए।
यातून आपल्या देशाचा आत्मसन्मान त्यात आग्रहपूर्वक राखला गेला. यांमधले स्वराज्यासाठी लढणारे हे एक क्रांतिकार म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. ते राष्ट्रभक्त, वकील, शिक्षक व समाजसेवक होते. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वराज्य हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. इंग्रजांनी देखील त्यांना लोकमान्य ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. टिळक हे भारताचे पहिले स्वातंत्र्य चळवळीचे वकील होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. प्रसिद्ध होते. त्यांचे समकालीन क्रांतीवीर ते म्हणजे लाला लजपतराय, बिपिन चंद्रपाल व विनोद घोष होते. या क्रांतीवीरांनी स्वतःचं संपूर्ण जीवन हे भारत मातेच्या सेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंतसाठी अर्पण केले. स्वातंत्र्याचा ध्यास मात्र सोडला नाही. त्या महान क्रांतीवीराला, राष्ट्रभक्ताला व भारत मातेच्या पुत्राला आमचे शतशः प्रणाम. त्या उत्कट क्रांतीवीराच्या व युगपुरुषाच्या संस्मरणात आम्ही आमचं हे गाणं प्रस्तुत करतो.
या गाण्यात आहे युद्धभूमी. युद्धभूमीत आपला वीर चंद्रगुप्त, ज्याने ही पृथ्वी हादळून दिली. चंद्रगुप्ताने दाखवून दिलं की त्याच्यात सुद्धा आग आहे. जेव्हा आपण अगस्तीबद्दल बोलतो, एका श्वासात पूर्ण समुद्र नष्ट केला, याच्यात त्याचा श्वास होता. शिवाजी महाराज म्हणजे कोण? 56 किलोची तलवार उचलणारा तो संभाजी, 2000 पेक्षा जास्त शत्रू मारणारा तो बाजी, आणि हात मोडला तरी युद्ध लढला तो आपला नानाजी. हे सर्व मिळून बनतो एक छत्रपती शिवाजी. आपल्या सर्वांना गर्व बाळगायला पाहिजे. आपण सर्वांनी त्यांचे आदर्श घेऊन पुढे चालले पाहिजे. राष्ट्रवीरांनो, एकदा होऊनच जाऊ द्या, बोलून द्या, जय भवानी, वंदे भारत माता की. धन्यवाद. What a magical performance by the New House.